पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी। कारले मी कट करून घेतलेले आहेत। आता मी शिजायला लावते। एक पळी तेल टाकते। मी कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी 1 चम्मच मीठ टाकते। आता चांगलं मिक्स करून घेते। पाणी न टाकता शिजून घ्यायचे आहे। बारीक गॅसवर मी शिजून घेणार आहे। मीठ टाकल्यामुळे कारल्याला पाणी सुटेल। आता हे मी बारीक गॅसवर शिजू लावते। आता मी झाकून ठेवते। अर्ध झाकण थोडंसं वाफ जाईसाठी थोडं उघडच ठेवलेलं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहेत। मी आता झाकण खोलते। आता कारले मस्त शिजलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेते आता। शेंगदाणे भाजून झाले आहेत। मी आता काढून घेते। गार झाले, आपण साल काढून घेऊ। साल काढून झालेले आहे। मी आता दळून घेते। 2-3 पाकळ्या मी लसणाच्या टाकत आहे। दळून झालं आहे। आता मी भाजी बनवते। 2 पळी तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे। मी आता एक कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकते। चिमूटभर हळद टाकते। 1 चम्मच लाल तिखट, घरगुती मसाला 1 चम्मच। आता चांगलं मिक्स करून घेते। शिजवताना मी कारल्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणून आता मी थोडंसं मीठ टाकते चिमूटभर। शिजवलेले कारले आता मी टाकते कढईत। आता मी शेंगदाण्याचा कूट टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कडू लागत नाही। 5 मिनिटं झालेली आहेत। मी आता झाकण काढते। कारल्याची भाजी तयार आहे। मी आता ताटात दाखवते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।